ही वेळ आली तर तुम्ही जाणार आहात भाजप बरोबर? राजकारणातली अपरिहार्यता म्हणून? मी राजकारणातली अपरिहार्यता म्हणून सुद्धा मी हे नाही करणार, पण मी मागे असताना RSSच्या ह्याच्यामध्ये BJP नाही RSS यांना असताना एक ऑफर दिली होती. ओके. दॅट इज इक्वलायझेशन ऑफ प्रीस्टहूड. ओके. आज जे काही आचार्य आहेत, हबप आहेत, हे सगळे जातीच्या नावाने आहेत. हो. तेव्हा जातीच्या नावाने हबप आणि आचार्य बॅन, पुरोहित बॅन, थिओलॉजिकल इन्स्टिट्यूशन उभी करायची, हिंदू थिओलॉजिकल इन्स्टिट्यूशन, आणि त्या हिंदू थिओलॉजिकल इन्स्टिट्यूशनमधनं जो कोणी उत्तीर्ण होईल त्यालाच फक्त विधी करण्याचा अधिकार आहे. ओके. RSS ते एक्सेप्ट करायला तयार असेल तर आय एम रेडी टू शेक हँड विथ देम. खूप मोठं विधान आहे. माझं खूप मोठं विधान नाही आहे. माझं हे विधान आहे आमच्याच ॲडव्होकसीच्या संदर्भात, दॅट इज इक्वलायझेशन ऑफ सोसायटीज. ओके. प्रीस्टहूड इज अ सिम्बॉल. राईट. ते सिम्बॉल तुम्ही जातीवरती आधारित आहे, ते जातीवरती आधारित राहण्यापेक्षा ते एका धर्मावरती आधारित येतं आहे, आणि त्याच्यामुळे कुठलाही समाज याला विधी करायची असेल तर त्याच्यामार्फतच केली पाहिजे. हे कॉन्ट्राडिक्ट होत नाही का? अजिबात एका होत नाहीये. बाजूला आपण म्हणजे बाबासाहेबांचं कास्ट ॲनालिसिस आणि तुम्ही म्हणताय की हे या सगळ्या कास्ट. हो, कास्ट बसवायचं? बाबासाहेबांचं ॲनिलेशन ऑफ कास्ट, हो, याच्यातली कास्ट ॲनिलेशन करायची असेल हां, तर तुम्हाला असणारा दी प्रोसेस ऑफ इक्वलायझेशन पहिल्यांदा सुरुवात करावी ओके. लागते. तुम्ही ज्या दिवशी प्रोसेस ऑफ इक्वलायझेशन सुरुवात केली, ओके, जसं प्रीस्टहूडच्या संदर्भातलं मी असताना मांडतोय, तेव्हा कास्ट बेस्ड प्रीस्टहूड हे तुम्ही ॲनिलेट करताय. ओके. त्याच्यामुळे आम्ही जे मांडतो आहोत इज टुवर्ड्स युनिफिकेशन ऑफ हिंदू सोसायटी, की जे RSSचा अजेंडा नाही. हिंदू सोसायटीला युनाईट करण्यासाठी त्यांचे दोन स्टँड आहे. एक ख्रिश्चन मुसलमानाच्या विरोधात स्टँड आणि दुसरा आरक्षणाच्या विरोधात स्टँड. 70 वर्षामध्ये त्यांनी असणारे हे स्टँड ते घेत आलेत, आणि हे स्टँड घेत असल्यामुळे ते हिंदू कन्सॉलिडेट करू राहिले. आत्ताच्या पिरियडमध्ये, येणाऱ्या पिरियडमध्ये हे दोन मुद्दे चालणार नाहीत असं मला एकंदरीत दिसतंय. आणि त्यांचा नवीन अजेंडा काय असावा, दॅट इज इक्वलायझेशन विदिन दी हिंदूज, आणि ती सुरुवात करायची असेल तर प्रीस्टहूडपासून आपण सुरुवात करू, ही माझी त्यांना ऑफर आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.